सर्वांना नमस्कार। आजच बहुप्रतीक्षित राज्यसेवेची ॲड आली आणि ॲड आली की परत आपला गोंधळ उडाला। एकतर आजपर्यंत हा डाऊट होता, एवढी मोठी ॲड येते नाही येते, जागा किती येतील किती नाही। काही लोक म्हणायचे खूप मोठी ॲड येईल, काही लोक म्हणायचे ॲड यायची नाही, सरकार ॲड काढत नाही। आणि या सगळ्या धावपळीमध्ये आपण काही अभ्यास जास्त केला नाही, ॲडची वाट बघत। आणि आता आज ॲड आली आहे, ॲडमध्ये ऑलमोस्ट 342 जागा आहेत, 342 जागा आहेत। या 342 पैकी 169 जागा या क्लास 1 साठी आहेत, म्हणजे ऑलमोस्ट 50% जागा या क्लास 1 साठी आहेत। त्यामध्ये डेप्युटी कलेक्टरच्या 40 जागा, जी खूप मोठी ॲड आहे। मग आता परत एकदा ते वातावरण तयार झालंय की विश्वासाचं, मला जमल का नाही जमल का, माझं काही चुकलं का, मी अभ्यास करावा का। म्हणजे माझं प्रत्येक वेळेस हेच म्हणणं आहे की आपण ह्या अनसर्टनिटीवर पुन्हा पुन्हा डिस्कशन करण्यापेक्षा आपण काय करूया, हे जे दिवस उरलेत आज ॲड आल्यापासून ते 17 फेब्रुवारीपर्यंत या दिवसांमध्ये आपण काय करायचं, आपण याचा विचार करूया। तर माझ्या सोयीनं सध्या ऑलमोस्ट 2 महिने एवढा वेळ आपल्याला मिळणार आहे आणि माझ्या मते 2 महिने हा वेळ मोर दॅन सफिशियंट आहे। त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचे 2 वाक्य मी तुम्हाला सांगणार आहे। तुम्ही आता जो अभ्यास करणार आहात याचा आणि परीक्षेत जे प्रश्न विचारले जाणार आहेत यांचा अर्थार्थी काहीही संबंध नाही। माझे शब्द लक्षात ठेवा। तुम्ही ज्यावेळेस पेपरमध्ये बसाल त्यावेळेस तुम्हाला वाटेल की अरे आपण उगाच टेन्शन घेतलं, आपण एवढं सगळं वाचलं, आपण एवढं सगळं पाठ केलं, आपण एवढ्या सगळ्या फॅक्ट बघितल्या, एवढ्या नद्या वाचल्या, हे सगळं वाचलं, परीक्षेत तर यांनी काहीतरी वेगळंच विचारलं। म्हणून तुमच्या अभ्यासावरनं तुम्ही जी परीक्षा देणार त्याला जज करू नका। तुम्ही तिथं 2 तासात काय करणार आहात ही सगळ्यात महत्त्वाची क्रुशियल गोष्ट ठरणार आहे। 2 तासाचे टेम्परामेंट, जीएसचा पेपरचं 2 तास, सीसॅटच्या पेपरचे 2 तास। म्हणून अभ्यास आणि परीक्षेमधला परफॉर्मन्स यांना जज करू नका। दुसरं सगळ्यात महत्त्वाचं वाक्य, जर तुम्हाला राज्यसेवा प्री पास व्हायची असेल तर तुम्हाला राज्यसेवा प्री फक्त सीसॅट पास करून देऊ शकतं, म्हणून तुम्हाला सीसॅटवर खूप जास्त फोकस करणं गरजेचं आहे। पण राज्यसेवा प्रिलिम्समध्ये सीसॅट म्हणजे गणित नव्हे, हे कसं आपण थोड्या वेळात बघणार आहोत। तर आपण इथून पुढे 2 महिने काय करायचं याचा आपण विचार करूया। पहिली गोष्ट ही लक्षात ठेवा की ॲड खूप चांगली आहे आणि आजपासून जरी तयारी सुरू केली तरी जेवढा वेळ तुम्हाला मिळतोय हा खरंच मोर दॅन सफिशियंट आहे। मग आपण काही मुद्दे बघणार आहोत की अभ्यास काय करायचा, कसा करायचा, काय टाळायचं, स्वतःला इन्स्पायर्ड कसं ठेवायचं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणत्या चुका टाळायच्या आणि हे सगळं होत असताना त्या शेवटच्या 2 तासांसाठी तयारी कशी करायची। लेट अस टॉक ऑन इट। आपण एक एक मुद्द्यानं जाऊया। तर सगळ्यात पहिला मुद्दा, प्रत्येक गोष्ट व्यवस्थित समजून घ्या जी महत्त्वाची आहे। पहिला मुद्दा, आजपासून 2 महिने जो वेळ उरला आहे, या उरलेल्या वेळेमध्ये तुमचं सगळं वाचून होणार नाही आहे, सगळं वाचून होणं शक्य पण नाही आहे। आपण काय रजनीकांत नाहीत, बरोबर आहे। मग बघा ना, तुम्ही स्वतः विचार करा, जर गौरव बेल्लेकर सिंगल पुस्तक वाचायला घेतलं त्याला 2.5 ते 3 महिने लागतात, दीपस्तंभ वाचायला घेतलं त्याला 2.5 ते 3 महिने लागतात। मग या 2 महिने उरलेत, जीएस करायचंय, सीसॅट करायचंय, मग हे सगळं वाचून होणार नाही, मग वाचायचं नाही का? नाही, असं नाही, वाचायचं। पण वाचताना काय करायचं, लक्षात ठेवा, कोणतंही पुस्तक पहिल्या पानापासून ते शेवटच्या पानापर्यंत वाचण्यापेक्षा त्या पुस्तकामधला क्रक्स समजून घेणं गरजेचं आहे। म्हणून सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट तुम्हाला काय करायचं आहे, तर राज्यसेवेच्या पूर्वपरीक्षेमध्ये मागच्या 5 वर्षांमध्ये जीएसला कोणते प्रश्न आलेत, कोणत्या विषयाला किती प्रश्न आलेत, त्या विषयामधल्या कोणत्या सब टॉपिकला किती प्रश्न आलेत, हे तुम्हाला चांगलं माहीत असणं अपेक्षित आहे। सोबत सीसॅटमध्ये सुद्धा सेम गोष्ट। तर यासाठी सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट ज्ञानदीपचं जीएसचं पूर्वपरीक्षेचं विश्लेषण आहे, ज्यामध्ये मागच्या 5 वर्षांमध्ये कोणते प्रश्न आलेत, किती प्रश्न आलेत, कोणत्या विषयावर प्रश्न आलेत, त्या विषयाचं इन डिटेल्ड इन्फॉर्मेशन देणारं मोहन देसले सरांचं एक पुस्तक आहे, राज्यसेवा पूर्वपरीक्षा विश्लेषण। यासोबतच राज्यसेवेचं सीसॅटचं सुद्धा विश्लेषण आहे, ज्यामध्ये मागच्या 5 वर्षांमध्ये कोणत्या विषयावर किती प्रश्न आलेत हे स्वतः मी लिहिलेलं आहे। ही 2 पुस्तकं तुम्हाला सगळ्यात अगोदर गो थ्रू करायची। कोणतंही पुस्तक हातात वाचायला घेण्याच्या अगोदर तुम्ही काय करा, ह्या 2ही पुस्तकांना एकदा नजरेखालनं घाला, वाचू नका, नजरेखालनं घाला, यांना चाळा, तुमचे विषय ठरवा।
आता ही दोन्ही पुस्तकं गेल्यानंतर चला आपण विचार करूया, पहिल्यांदा अगोदर GSचा आपण विचार करूया. काय करा, ही सगळी पुस्तकं नजरेखालनं घाला. ही पुस्तकं नजरेखालनं घातल्यानंतर तुम्हाला एक चार्ट करायचा आहे. कोणता? या बघा, एक बेसिक फंड आहे, दोज हू फेल टू प्लॅन दे प्लॅन टू फेल. म्हणून अभ्यासात आपण खूप वेळ देणार आहोत, पण अभ्यास कसा करायचा याचं प्लॅन करणं गरजेचं आहे. मग महत्त्वाची गोष्ट काय करा, तुम्ही एक चार्ट करा. या चार्टमध्ये मोहन देसले सरांचं पुस्तक घ्या. त्यामध्ये हे चेक करा की कोणत्या विषयाला ॲव्हरेज किती मार्क आलेत. बरोबर आहे. फॉर एक्झाम्पल समजा जिओग्राफी आहे, त्याला 12-13 मार्क आलेत. हिस्ट्री आहे, त्याला 16-17 मार्क आलेत. पॉलिटी आहे, त्याला 17 मार्क आले. त्यानंतर इकॉनॉमिक्स आहे, याला 17 ते 18 मार्क आलेत. तुम्ही काय करा, असं विषयांवाईज काय करा, मार्कांचं समोर लिहून काढा. मोहन सरांच्या पुस्तकामध्ये सगळं दिलेलं आहे. हे लिहिल्यानंतर तुम्ही स्वतःमध्ये 2 चार्ट करा. त्या लिहिल्यानंतर एका बाजूला लिहा असे विषय ज्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल आहात, दुसऱ्या बाजूला असे विषय ज्यामध्ये तुम्ही कम्फर्टेबल नाहीत. मग कम्फर्टेबल असणारे विषय, समजा तुम्ही पॉलिटी, इकॉनॉमी, जिओग्राफी आणि मॉडर्न हिस्ट्री यामध्ये कम्फर्टेबल आहात. मग या कम्फर्टेबल असणारे विषय एका बाजूला, कम्फर्टेबल नसणारे विषय, लेटेस्ट समजा सायन्समध्ये तुम्ही कम्फर्टेबल नाही आहेत, एन्शियंट मेडिवलमध्ये तुम्ही कम्फर्टेबल नाही आहेत, किंवा पर्यावरणमध्ये तुम्ही कम्फर्टेबल नाही आहेत, तर कम्फर्टेबल विषय आणि अनकम्फर्टेबल विषय हे 2 बाजूला लिहून काढा. मग कम्फर्टेबल विषयामध्ये परत पुस्तक घ्या. कम्फर्टेबल विषयामध्ये कोणत्या विषयाला जास्त मार्क आहेत ते एका बाजूला लिहा, कोणत्या विषयाला कमी मार्क आहेत ते दुसऱ्या बाजूला लिहा. आता काय होईल, समजा काही कम्फर्टेबल विषय आहेत ज्यामध्ये खूप जास्त मार्क येतात, म्हणजे तुम्ही कम्फर्टेबल आहात आणि त्यात जास्त मार्क येतात, म्हणजे तुम्हाला हीच पुस्तकं पुन्हा पुन्हा नजरेखालनं घालायची. जो विषय कम्फर्टेबल आणि दुसऱ्या बाजूला जो अनकम्फर्टेबल सब्जेक्ट आहे याला परत डिवाईड करा की जास्त मार्क आणि कमी मार्क. अनकम्फर्टेबल विषय ज्यामध्ये जे कमी मार्काचा विषय आहे तर तो तुम्ही आत्ता नवीन वाचायला घेणं चुकीचं आहे. का? 2 महिन्यात वाचून होणार नाही. पण अनकम्फर्टेबल तुम्ही आहात पण तिथं मार्क खूप जास्त आहेत, म्हणजे तुम्हाला या विषयावर फोकस करणं गरजेचं आहे. माझं काय म्हणणं आहे, ही पुस्तकं घ्या. यानुसार ज्या विषयांना, ज्या टॉपिकला खूप जास्त मार्क्स येतात यांच्यावर तुम्ही फोकस करा, जेणेकरून तुम्ही कमी वेळेमध्ये जास्त इनपुट आउटपुट रेशो देऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, स्वतःची प्रायोरिटी ठरवा. काय काय सांगितलं मी? पहिली गोष्ट, सगळं वाचून होणार नाही, सगळं वाचण्याचा अट्टहास करू नका. दुसरी गोष्ट, मागच्या विषयांच्या प्रश्नपत्रिकांचं मार्क्स बघा, ॲनालिसिस करत बसू नका, मार्क्स बघा, जास्त मार्कवाले विषय बाजूला काढून ठेवा. तिसरी महत्त्वाची गोष्ट, यानुसार तुमची स्वतःची प्रायोरिटी ठरवा. स्वतःची प्रायोरिटी ठरविल्यानंतर चौथी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्ही त्या ठिकाणी इनपुट आउटपुट रेशो काढणं गरजेचं आहे. म्हणजे काय, ते एखाद्या विषयाला मी एवढा वेळ दिला तर त्यातून किती मार्क येणार आहेत. फॉर एक्झाम्पल, मला खूप लोक भेटायला येतात आणि आल्यानंतर प्रिलिम्सला लागणाऱ्या पुस्तकांची यादी विचारतात आणि यादीमध्ये सगळ्यांचा एक कॉमन प्रश्न असतो, सर महाराष्ट्राच्या इतिहासाला काय वाचू, सर महाराष्ट्राच्या भूगोलाला काय वाचू. बघा, जर तुम्ही मोहन सरांचं पुस्तक तपासलं तर महाराष्ट्राच्या इतिहासावर ॲव्हरेज प्रश्न कधी 2 आलेत, कधी 0 आलेत, कधी 3 आलेत, परत कधी 2 आलेत, कधी 4 आलेत, किंवा कधी परत 0 आलेत. म्हणजे ॲव्हरेज प्रश्न आले 2. मला सांगा, या ॲव्हरेज 2 प्रश्नांसाठी तुम्ही मार्केटमधले स्टँडर्ड पुस्तकं ज्यामध्ये ॲव्हरेज पानं आहेत 750 ते 800, 2 प्रश्नांसाठी 750 पानं वाचणं लॉजिकल आहे का? ॲब्सोल्युटली नाही. याचंच तुम्ही जर परत कंपॅरिझन केलं तर लोकसंख्या हा टॉपिक जो मोस्टली नेग्लेक्टेड असतो, लोकसंख्या या टॉपिकवरती दरवर्षी ॲव्हरेज 2 ते 3 प्रश्न असतात. पंचवार्षिक योजना या टॉपिकवरती दरवर्षी ॲव्हरेज 2 ते 3 प्रश्न असतात. लोकसंख्या टॉपिक 10-12 पानांमध्ये होतो, पंचवार्षिक योजना 6 ते 7 पेजेसमध्ये होतो. म्हणजे तुम्ही स्वतः ठरवा 2 मार्कांसाठी 750 पानं वाचायचे का या 3 मार्कांसाठी 12 पेजेस वाचायचे. हे सगळ्यात महत्त्वाचं काम आहे की प्रत्येक विषयाचा इनपुट आउटपुट रेशो ठरवा. आता पुढचा महत्त्वाचा मुद्दा बघा, सगळी पुस्तकं वाचून होणार नाहीयेत, पण तुम्ही काय केलंय, ही सगळी पुस्तकं मागच्या 1-1.5 वर्षाच्या प्रिपरेशनमध्ये कधी ना कधीतरी वाचले. हां, हे वाचताना काय झालंय की तुम्हाला कधीतरी कॉन्फिडन्स नव्हता, ते पहिल्यांदा वाचतोय म्हणून काय असतं, आपल्याला वाटतं की मी हे वाचले पण हे मला आठवत नाही. पण असं नाही. आपली सबकॉन्शियस मेमरी स्ट्रॉंग असते. जी गोष्ट आपण वाचली आहे ही कुठं ना कुठं, कसं ना कसं आपल्या ब्रेनमध्ये स्टोअर्ड असते. तुम्हाला आता काय करायचं आहे, मगाशी मी तुम्हाला सांगितलं की जास्त स्कोर असणाऱ्या टॉपिकची एक यादी बनवा आणि ही यादी असणारी पेजेस तुम्ही काय करा, सगळ्यात पहिलं काम नजरेखालनं घाला.
माझं म्हणणं आहे की जेव्हा तुम्ही तो टॉपिक नजरेखालनं घालणं म्हणजे पूर्ण वाचणं नाही. समजा हा टॉपिक आहे, याची ही हेडलाईन वाचणं, हां यात काय होतं आठवण्याचा प्रयत्न करणं, हां मग याला गोल करणं, हे गोल करणं, हा हे 2 मुद्दे महत्त्वाचे, त्यावर प्रश्न येऊ शकतो, याला म्हणणं गो थ्रू करणं. तुम्हाला गो थ्रू करणं गरजेचं आहे. ज्या टॉपिकवर खूप जास्त मार्क आहेत, या सगळ्या टॉपिक्सला तुम्ही गो थ्रू करायला सुरू करा. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, गो थ्रू करताना महत्त्वाची गोष्ट, खूप सगळी पुस्तकं गोळा करत बसू नका. मोजकी पुस्तकं ज्यावर स्कोर येऊ शकतो हा ट्राय करा. फॉर एक्झाम्पल महाराष्ट्राच्या इतिहासासाठी 11वीचं स्टेट बोर्ड वाचण्याचा प्रयत्न करा. 2 प्रश्न आहेत, त्यापैकी एक अवघड असणार आहे, एक सोपा असणार आहे. एका प्रश्नासाठी तेवढं एक पुस्तक सफिशियंट आहे, मोर दॅन सफिशियंट आहे, बरोबर आहे. कमीत कमी पुस्तकं पुन्हा पुन्हा आपण कसं वाचू यावर तुमचा फोकस जास्त असणं अपेक्षित आहे. यामध्ये पण आपण पाहणार आहोत की कोणती कोणती पुस्तकं कोणत्या विषयाला वाचायची यावर आपण वर्क करणार आहोत. तर आपण कोणता मुद्दा बघितला, पुस्तकं वाचण्यापेक्षा गो थ्रू करा, राईट. पुढची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला जर राज्यसेवा प्री पास व्हायची असेल आणि GSमध्ये चांगला स्कोअर काढायचा असेल तर तुम्ही MCQ सोडवणं खूप जास्त गरजेचं आहे. आता MCQ सोडवण्याचा विषय आला आहे, त्यामुळं मी तुम्हाला एक सिम्पली दिवसभराचा टाईम टेबल कसा असावा याविषयी सांगतो. दिवसभराचा टाईम टेबल सांगण्याच्या अगोदर सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट, त्या दिवसाचं कोणतंही टार्गेट ठेवू नका. कारण मला स्वतःला असा अनुभव आहे की जेव्हा आपण टार्गेट ठेवतो ना, तर टार्गेट ठेवल्यानंतर आपण तो विषय समजून घेण्यापेक्षा ते टार्गेट पूर्ण करण्याकडे जास्त कल असतो आणि यामुळं आपण वेळ संपला की पटपट वाचतो. आणि पटपट वाचायला गेलं की जे आपलं जुना टॉपिक आहे, म्हणजे समजा आपण 6 तासात एक टॉपिक वाचायचं ठरवलं आहे, 4 तास आपण चांगलं वाचतो. मग आपल्याला कळतं की उरलेल्या 2 तासात आपलं सगळं वाचून होणार नाही. मग उरलेल्या 2 तासात आपण काय करतो, सगळंच वाचण्याचा प्रयत्न करतो आणि 6 तास संपल्यावर आपल्याला कळतं आपल्याकडनं चांगलं वाचून झालं नाही. मग 4 तास चांगलं वाचलेलं याला आपण किंमतच देत नाही. 2 तास घाईत वाचलं याच्यावरून आपण परसेप्शन करतो की माझं चांगलं वाचून झालं नाही आणि 6 तासाची मेहनत वाया जाते. कोणतंही टार्गेट ठेवू नका. तेवढ्या भल्या मोठ्या पुस्तकामधनं हार्डली 10 किंवा 12 प्रश्न येणार आहेत. स्वतःवर विश्वास ठेवा. नशीब असं असतं की तुम्ही जर स्वतःवर विश्वास ठेवला तर जेवढे टॉपिक तुम्ही वाचले त्यावरच प्रश्न येतो, तुम्ही न वाचलेल्या टॉपिकवर प्रश्न येत नाही. महत्त्वाची गोष्ट, टार्गेट ठेवायचं नाही. मग काय करायचं, समजा आता यामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, बघा 2 महिन्यांचा वेळ आहे, रफली 2 महिन्यांचा वेळ आहे. तर 2 महिने तुम्ही तहान भूक विसरून अभ्यास करावं. 3 टाईमचा चहा, 4 टाईमचा नाश्ता, 5 टाईमचं फ्रेश होणं, 2 महिने तुम्ही स्किप करू शकता. 2 महिने या सगळ्या गोष्टी जर स्किप केल्या तर कोणी मरत नाही. म्हणून माझं म्हणणं आहे की करिअर आहे, करिअरसाठी आपण प्रयत्न करणं गरजेचं आहे. खूप सगळ्या लोकांनी तुम्हाला नाव ठेवायला सुरू केले, खूप सगळ्या लोकांनी स्पर्धा परीक्षेला नाव ठेवायला सुरू केले आणि यामधनं स्वतःचा मार्ग तुम्ही स्वतः काढू शकता. तुम्हाला कुणीही मदत करणार नाही. म्हणून 2 महिने खूप सिन्सिअरली करायचे. मग 2 महिने सिन्सिअरली करायचे ना, तर आपला स्वतःचा अट्टहास हा असावा की कोणत्याही केसमध्ये मी सकाळी 7 वाजता अभ्यासिकेत असावं. टाईम अँड प्लेस हॅबिट. वाटलं तर आंघोळ नाही झाली तरी काय हरकत नाही, मग सकाळी 7 वाजता मी अभ्यासिकेत येणं गरजेचं आहे. 7 वाजता आलात तर लक्षात ठेवा तुमचा पहिला स्लॉट हा मोठा असावा. लेटेस्ट 7 ते 9:30, 2.5 तासांचा. 9:30ला तुम्ही नाश्त्याला जायचं. एक 15-20 मिनिटात नाश्ता करा, चहा प्या. नाश्ता किंवा चहा स्किप करू नका. यामुळं काय होतं की माइंड रिफ्रेश होत नाही आणि रिफ्रेश नाही झालं तर पुढचा अभ्यास होत नाही. 7 ते 9:30, 9:30ला तुम्ही नाश्त्याला जा. एक 20 मिनिटांचा ब्रेक घ्या. 20 मिनिटांचा ब्रेक घेतल्यानंतर जेव्हा तुम्ही परत येऊन अभ्यासिकेत बसताना, तर ही नॉर्मल टेंडेन्सी आहे की येऊन बसल्या बसल्या लगेच आपला अभ्यास होत नाही. तर येऊन बसल्या बसल्या लगेच पुस्तक हातात घेण्याऐवजी काय करा, तिथून पुढचे 10 मिनिटं MCQ सोडवा. का तर बघा, समजा मला हे एक पान वाचायचं आहे, तर एक पान वाचायचं असेल तर मला मिनिमम 7 ते 8 मिनिट अगोदर कॉन्सन्ट्रेशन करावं लागतं, तर या पानात काय लिहिलं मला कळतं. पण MCQ वाचायला मला अर्धा मिनिट लागतो, परत एकदा वाचायला मला अर्धा मिनिट लागतो आणि माझं अर्ध्या मिनिटात कॉन्सन्ट्रेशन होतं. म्हणजे जे 10 मिनिटं तुम्हाला कॉन्सन्ट्रेशन यायला लागणार आहेत ते आपण MCQ वाचून कव्हर करूया. 7 ते 9:30 रीडिंग, 9 ते 9:50 नाश्ता, 9:50 ते 10 MCQ, 10 ते 12:30 परत 2.5 तासाचा स्लॉट. 12:30ला तुम्ही जेवायला जाल, अर्धा पाऊण तास ब्रेक द्या. ब्रेकवरनं आलं की परत पहिले 15 मिनिटं MCQ. समजा लेटेस्ट से तुम्ही 2 वाजता बसलाय, तर लक्षात ठेवा 2 ते 5:30 या वेळेमध्ये तुम्ही कंपल्सरी CSATचा अभ्यास केला पाहिजे.
परत रिपीट सांगतो, 2 ते 5:30 या वेळेमध्ये तुम्ही कंपल्सरी सीसॅटचा अभ्यास केला पाहिजे, कारण आपण आयोगाचा पेपरसुद्धा त्याच वेळेत सोडवणार आहोत. तर आपल्याला त्याची सवय झाली पाहिजे. दुपारची झोप काही दिवस टाळा, का फक्त 2 महिने बाकी आहेत. जेवण थोडंसं मर्यादित करा, जेणेकरून दुपारी झोप येणार नाही, कारण तुम्हाला त्या वेळेची सवय झाली पाहिजे. तुमच्या माइंडला, तुमच्या बॉडीला ती सवय झाली पाहिजे. 2 ते 5:30 झालं, 5:30 वाजता परत अर्ध्या तासाचा मोठा ब्रेक घ्या. का तर तुम्ही दिवसभर सकाळपासून अभ्यास करता, तुम्ही माइंडला फ्रेश नाही केलं. 5:30 ते 6 मोठा ब्रेक घ्या. 6 वाजता जेव्हा परत याला परत GSचे MCQ घ्यायला सुरू करा. 6 ते 6:15 15 मिनिटं MCQ सोडवा. 6:15 ते 8:30 किंवा तुमचा जो जेवायचा वेळ आहे 6:15 ते 9 या वेळेमध्ये परत एकदा GSचा विषय घ्या. GSचा विषय घेतल्यानंतर तुम्ही अर्धा तास जेवण कराल. जेवण झाल्यानंतर संध्याकाळी परत एकदा, माझं म्हणणं आहे, थोडं बॉडीला स्ट्रेच करा, थोडं माइंडला स्ट्रेच करा. का तर नंतर थोडासा तुम्हाला फायदा होणार आहे. माझं म्हणणं आहे की लेटेस्ट समजा तुम्ही 8:30ला जेवायला लागलात, 9 वाजता आलात, तर 9 ते 12 परत एकदा सीसॅट करायचं. 2 स्लॉट, ज्या स्लॉटमध्ये आपल्याला कंटाळा येतो, ज्या स्लॉटमध्ये आपण वाचलेलं लक्षात राहत नाही, त्यावेळेत तुम्हाला काय करायचं, सीसॅटवर फोकस करायचं आहे. 2 ते 5 5:30 आणि संध्याकाळी 9 ते 12 12:30. माझं 9 ते 12 12:30 झालं तरीसुद्धा हरकत नाही. फक्त लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा तुम्ही ब्रेक घ्याल, ब्रेक घेऊन आलं की त्यावेळेस तुम्ही MCQ सोडवणं गरजेचं आहे, जेणेकरून वेळेचं इफिशियंट युटिलायझेशन होईल आणि MCQ आपले पाठ होतील. राज्यसेवा प्रिलिम्स पास व्हायची असेल तर सिंपल गोष्ट लक्षात ठेवा, सगळ्याच गोष्टी आपल्याकडनं जर वाचून होणार नसतील तर आपल्याला ज्या गोष्टी, जो टॉपिक आपल्याकडनं वाचून होणार नाही आहे त्या टॉपिकवरचे MCQ आपण सोडवणं गरजेचं आहे. पुढची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, अभ्यासाचा आव नका आणू. आव आणणं म्हणजे काय, मोठं लक्ष्मीकांतचं पुस्तक घ्यायचं, ते घेऊन जायचं आणि कष्ट देत वाचायचं. मग लक्ष्मीकांत वाचून झालं, हा माझं लक्ष्मीकांत वाचून झालं, मला 15 दिवस झाले. इट इज नॉनसेन्स. अभ्यासाचा आव नका आणू. पहिली गोष्ट, लक्ष्मीकांत घ्या, मोहन सरांचं पुस्तक घ्या. त्यात बघा पॉलिटीमध्ये किती प्रश्न आलेत, त्या पॉलिटीमधल्या कोणत्या टॉपिकवर प्रश्न आलेत. फॉर एक्झाम्पल राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल आणि करंटमधल्या कमिटीज यावर मॅक्सिमम प्रश्न असतात, बरोबर. मग किंवा अपॉइंटमेंटवर प्रश्न असतो, जे UPSC इलेक्शन कमिशन जे आहेत ना, यांच्या अपॉइंटमेंटवर मानधनावर प्रश्न असतो. तुम्ही ते टॉपिक ट्रॅक करा आणि टॉपिक ट्रॅक करून काय करा की त्या टॉपिकवर जो प्रश्न येतो ना, ते टॉपिक अगोदर वाचा. आता आपण काय करतो, सुरुवात करतो पहिल्या पानापासून, भारत म्हणजेच इंडिया, दॅट इज भारत, हे आपल्या आर्टिकल 1 मध्ये नाव ठेवलेलं आहे. मग हे असं आपली संस्कृती अशी. गरज नाही आहे. अभ्यास इमोशनल होऊन करायचा नाही, अभ्यास प्रॅक्टिकली करायचा. प्रॅक्टिकली जोपर्यंत तुम्ही अभ्यास प्रॅक्टिकली करत नाहीत तोपर्यंत तुम्हाला फायदा होणार नाही. अभ्यासाचा आव आणू नका, स्वतःसोबत सिन्सिअर राहा. हे करताना आता काय होतं बघा, बेसिकली प्रिलिम्स ही इन्फॉर्मेशनची परीक्षा नाही आहे. प्रिलिम्स ही टेम्परामेंटची परीक्षा आहे. तुमच्या लकनं 4-5 बीट तुम्ही वाचले, तेच बीट आले, तुम्हाला 5 प्रश्न × 2 या सोयीने 10 मार्क प्लस निगेटिव्ह वाचलेले 2 या सोयीने 12 मार्कांचं सरळ ॲडव्हान्टेज मिळणार आहे. मग सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, समजा लेटेस्ट तुम्ही 7 ते 9:30 वाचत बसलाय. हे वाचताना काय करायचं, स्वतःसोबत एक छोटीशी डायरी करायची, किंवा डायरी जर करायची नसेल एक छोटंसं पान घ्यायचं. हे पान वाचताना आणि हा नियम ठरवायचा, ते 7 ते 9:30 वाचल्यानंतर आपल्याला जर समजा 10 नवीन बीट मिळाले, तर 10 नवीन बीट फक्त शब्द तिथं लिहायचे, वाक्य लिहायचं नाही, कारकुनी काम करायचं नाही. ते 10 बीट तिथं लिहायचे. आणि चहाला गेल्यानंतर जेव्हा आपण चहाला जायला निघलोय, नाश्त्याला जायला निघलोय की 10 बीट नजरेत घालायचे. म्हणजे मी जे आता 2.5 तास वाचले ना, याचे 10 मला ॲडिशनली बीट मिळाले. बाकीचं तर मला कळलंय, पण हे ॲडिशनली फॅक्च्युअली बीट मिळाले. जेव्हा तुम्ही परत याल, परत ते 10 बीट वाचायचे. एक बीट वाचायला किंवा एक शब्द वाचायला 10 सेकंद लागतात. या सोयीनं 10 बीट वाचायला तुम्हाला हार्डली 2 मिनिट लागणार आहेत. 3 मिनिट कन्सिडर करा, पण 3 मिनिटामध्ये त्या फॅक्च्युअल बीट्स ज्या अवघड होत्या तुम्हाला पाठ होणार आहेत. दिवसाच्या शेवटी तुमच्याकडे असे हार्डली 30 किंवा 40 बीट्स असणार आहेत. हे 40 बीट्स झोपण्याच्या अगोदर वाचून काढायचे. म्हणून छोटी डायरी किंवा पेज ठेवायचं. पुढची सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, विनाकारण खूप सगळ्या फॅक्च्युअल गोष्टी, खूप सगळे वर्ष, खूप सगळे आकडे पाठ करत बसू नका. खूप सगळ्या फॅक्च्युअल गोष्टी, खूप सगळे आकडे यांच्यावर प्रश्न नसतो. पण आपल्या आजूबाजूला एक अँटिक पब्लिक असते जी फक्त तीच पाठ करते. मग एकदम कोपऱ्यातला एखादा फॅक्च्युअल डेटा शोधून आणणार आणि तुम्हाला विचारणार, आणि मग ते आपल्याला नाही येणार. मग आपला इगो हर्ट होणार. मग आपल्याला वाटणार की अरे त्याचा किती अभ्यास, आपल्याला काही येत नाही.
पण एकदम कोपऱ्यातल्या फॅक्च्युअल गोष्टी पाठ करणारी ही जी जनता असते ना, या जनतेला तेवढंच येतं आणि ही लोकं काही पास होत नाहीत. म्हणून ज्या मेनस्ट्रीम डेटा आहे, ज्याच्यावर आत्तापर्यंत आयोगानं पुन्हा पुन्हा प्रश्न विचारलाय, जो पाठ करायला सोपा आहे, जो लक्षात राहणं शक्य आहे, चौथा पॉईंट महत्त्वाचा, जो लक्षात राहणं शक्य आहे तो पाठ करा. फॉर एक्झाम्पल ग्रोवर बेल्लेकरमधनं काय असतं, दरवर्षी एक वाक्य टाकतात ते आणि ते विचारतात हे वाक्य कुणी विचारलं. ग्रोवर बेल्लेकरमध्ये असे 1000 वाक्य आहेत. मला सांगा 1000 वाक्य लक्षात राहणं शक्य आहे का? नाहीच ना, बरोबर आहे. मग 1000 वाक्य लक्षात राहणं शक्य नाही आहे तर आपला वेळ तिथं का घालवा? बरोबर आहे. आलं ठीक आहे, नाही आलं इट इज ॲब्सोल्युटली ओके. आता यामध्ये म्हणून महत्त्वाची गोष्ट काय की विनाकारण फॅक्च्युअल गोष्टी पाठ करत बसू नका. आता यामध्ये आणखीन एक महत्त्वाची गोष्ट आहे, खूप सगळ्या लोकांना आता टाइम टेबल करायला सुरू केले आणि या सगळ्या लोकांचं काय म्हणणं आहे की सर आता एवढे कमी दिवस राहिलेत, आमच्याकडनं सगळं वाचूनच होणार नाही, मग आम्ही रिव्हिजन केव्हा करायचं? बघा मित्रांनो, विनाकारण मगाशी मी तुम्हाला एक वाक्य म्हणलं, राज्यसेवा प्रिलिम्स ही इन्फॉर्मेटिव्ह परीक्षा नाही आहे. ही तुम्ही जी गोष्टी पिक करत चालता, प्रायोरिटी ठरवता, त्याची ही परीक्षा आहे. विनाकारण रिव्हिजनचा बागुलबुवा नका करू. रिव्हिजन बेसिक गोष्ट कशी, सिंपल एक लक्षात ठेवा, ऑलरेडी वी आर इन रिव्हिजन मोड. कसं, पहिली गोष्ट, तुम्ही एकदा ते तुम्हाला काहीच येत नसताना वाचलंय, तुम्ही कुठेतरी कोचिंग क्लास अटेंड केलाय, तुम्ही कधीतरी कळी त्याच्यावर MCQ सोडवलेत, आता सध्या तुम्ही परत त्याला रिपीट वाचताय, यावर तुम्ही कुठेतरी टेस्ट सिरीज लावलेली असणार, हे तुम्ही MCQ सोडवणार. ऑलरेडी सेम गोष्ट आपण 6 वेळेस नजरेखालनं घालतोय, म्हणजे ऑलरेडी वी आर इन रिव्हिजन मोड. मग मला सांगा, दुसऱ्याला सांगण्यासाठी की माझे 2 रिव्हिजन झाले किंवा स्वतःच्या मनाला खोटं सांगण्यासाठी की माझे 4 रिव्हिजन झाले, हा विनाकारण रिव्हिजनचा बागुलबुवा नका करू. जे तुम्ही वाचताय हे तुम्ही वाचत राहा. वाचलेल्या गोष्टी फक्त काय करा, नजरेखालनं एकदा झोपताना गो थ्रू करा. मी पुन्हा पुन्हा यावर फोर्स का करतोय, कारण तुम्ही स्वतः गोष्टी जबरदस्ती वाचण्याचा प्रयत्न करून तुम्ही स्वतःचा कॉन्फिडन्स घालवणार आहेत. गो थ्रू करा. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, हे झाल्यानंतर शेवटचे 10 दिवस हे कन्सिडर करा की शेवटचे 10 दिवस खूप टेन्शन आहे, खूप मोठी ॲड आहे, आता शेवटचा अटेम्प्ट आहे, घरचे बोलवत आहेत, लोक नाव ठेवालेत, म्हणून 10 दिवस काय असते, या प्रेशरमुळे अभ्यास होत नाही. 90% लोकांचा अभ्यास होत नाही. शेवटचे 10 दिवस राहिल्यानंतर आपल्याला कळतं की आपण सकाळपासून 3 तास झालं बसलोय पण एकाच पानावर आहे. हे सगळ्यांच्या बाबतीत होतं, 100% लोकांच्या बाबतीत होतं. आणि ज्याच्या बाबतीत हे होत नाही ना, याचा अर्थ त्यानं कधीच अभ्यास केला नाही, आज अभ्यासाला सुरुवात केली आहे. 100% लोकांच्या बाबतीत होतं. म्हणून शेवटचे 10 दिवस आपला खूप जास्त अभ्यास होणार नाही आणि ते बट नॅचरल आहे, खूप ऑब्व्हियस आहे, नॉर्मल आहे, ते माझ्यासुद्धा बाबतीत असं व्हायचं. म्हणून शेवटचे 10 दिवस आपला जास्त अभ्यास होणार नाही. मग आज आपण पळूया, दोज हू स्वेट इन पीस दे ब्लीड लेस इन वॉर, प्लेन कन्सेप्ट आहे. आज आपण पळूया. मग शेवटचे 10 दिवस टेन्शन नाही घ्यायचं. 10 दिवसात आपण सीसॅटवर फोकस करायचं आणि रोज तुम्ही जे 10 शब्द लिहितायत ना, ह्या 10 शब्दांना रिव्हिजन करायचं. बरोबर, फक्त 10 शब्द लिहायचे, याचा अर्थ नोट्स काढत बसू नका. मी काय म्हणलं, तुम्ही हे पान वाचताना तुम्हाला वाटलं की एखादी गोष्ट नवी आहे, हे मी आत्तापर्यंत वाचण्यात आली नाही आणि हे माझं मन म्हणतं की परीक्षेसाठी महत्त्वाची आहे. आणि तुमचं मन कशाच्या बेसवर म्हणतंय, तर तुमचं मन तुम्ही प्रिव्हियस इयर्स अनालिसिस केले त्याच्या बेसवर म्हणतंय असे 10 मुद्दे. असं होईल की कधी कधी तुम्हाला एकही मुद्दा मिळणार नाही, तर ॲब्सोल्युटली नाही. अट्टाहास नको की रोजच 10 पॉईंट काढायचे. पुढची महत्त्वाची गोष्ट, शेवटचे 2 दिवस, आजचा दिवस आणि उद्या परीक्षा आहे, या दिवशी तर कसलाही अभ्यास होत नाही. विनाकारण त्या दिवसाचं टेन्शन घेऊ नका. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, असं होतं एवढी मोठी ॲड आल्यामुळे प्रेशर जास्त असणार आहे, टेन्शन जास्त असणार आहे, म्हणून माईट बी रात्री झोपही नाही येणार. पण इट इज नॅचरल, इट इज नॉर्मल. नाही आली तरी टेन्शन घेऊ नका. बरीच लोक सांगतात की परीक्षेला जाण्याच्या अगोदरच्या रात्री आपण साऊंड स्लीप घ्यावी. असली साऊंड स्लीप येत नाही. काय येत नाही? वी आर ह्युमन बिईंग आणि आपल्याला एक ईर्ष्या आहे. कशाची ईर्ष्या आहे? पोस्ट मिळवण्याची ईर्ष्या आहे, मोठं होण्याची ईर्ष्या आहे. म्हणून अशी झोप येत नाही, त्याचाही लोड घेऊ नका. आता आपण डेली टाइम टेबल बोललो. आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, डेली सीसॅट सोडवायचं. पण यामध्ये मी पहिलं वाक्य काय सांगितलं होतं, जर तुम्हाला राज्यसेवा प्रिलिम्स पास व्हायची असेल तर तुम्हाला सीसॅटमध्ये स्कोर आणणं गरजेचं आहे. मग सीसॅटमध्ये स्कोर कसा आणायचा, तर तुम्ही रोज ॲव्हरेज आठवड्यामध्ये 3 दिवस सीसॅटचा पेपर वेळ लावून सोडवायचा. यामध्ये पण महत्त्वाची गोष्ट,
सगळ्या कोचिंग क्लासेसचे पेपर घ्या, जे तुम्हाला आवडते, जे तुम्हाला आवडत नाहीत सगळ्यांचे घ्या. विनाकारण याचा पेपर चांगला नाही, त्याचा पेपर चांगला नाही, टीका करत बसू नका. टीका करण्यासाठी वेळ नाही. जर 17 फेब्रुवारीची प्रिलिम्स पास होऊ शकला नाहीत तर पुढचं वर्षभर तुम्हाला टीकाच करत बसायचे. रिकामा वेळ आहे, प्रचंड रिकामा वेळ आहे. टीका करत बसण्यापेक्षा आपल्याला काय बेनिफिट आहे. किंवा बऱ्याच मी खूप सिनियर लोकांना बघितलं, त्यांचं काय म्हणणं असं, यापेक्षा चांगला पेपर मी काढू शकतो, मी कशाला जाऊ टेस्ट सिरीजला. असं नाही आहे. महत्त्वाची गोष्ट, आठवड्यामध्ये ॲव्हरेज 3 दिवस CSATचा कोणत्याही क्लासचा पेपर घ्यायचा. हा पेपर वेळ लावून सोडवायचा. त्यामध्ये पण मी सजेस्ट करेल, ज्या ठिकाणी तुम्ही अभ्यासिकेत आहात तिथं आसपास जर कुठं लेक्चर हॉल असेल तर त्या अभ्यासिकेवाल्याला विनंती करून की लेक्चर हॉलमध्ये आम्हाला पेपर सोडवण्यासाठी बसू द्या. आपण ज्या ठिकाणी अभ्यास करतो ना, या ठिकाणी आपण त्या अनकम्फर्टेबल झोनमध्ये नसतो. त्या लेक्चर हॉलमध्ये जायचं, आपला वेळ लावायचा, फोन बंद करायचा आणि फोन बंद करून त्या ठिकाणी आपण तो पेपर वेळ लावून सोडवायचा. आणि यासोबत आणखीन एक महत्त्वाची गोष्ट, कोणतीही एक चांगली टेस्ट सिरीज सोडवा. सोडवणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. जर तुम्ही टेस्ट सिरीज सोडवली नाही तर तुम्हाला ॲज सच काहीही फायदा होणार नाही. तर मित्रांनो, ही सगळी स्ट्रॅटेजी बघितल्यानंतर माझं 4 महत्त्वाच्या गोष्टी मी सांगणार आहे. स्वतःसोबत प्रामाणिक राहा. कुणासोबतही आपला अभ्यास किंवा परीक्षा किंवा जागा किंवा पुढच्या वर्षीची ॲड याची चर्चा करू नका. तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी आजपासून जर तयारी सुरू केली तर मी सांगतो की तुम्ही प्रिलिम्स नक्की पास होणार आहेत. पुढच्या वर्षीसुद्धा चांगल्या जागा येणार आहेत, 100% येणार आहेत. पण काय सांगतो की ही ॲड आपण फोकस करूया. ही ॲड फोकस करणं खूप जास्त गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, राज्यसेवा प्रिलिम्स तुम्ही टेम्परामेंटवर पास होऊ शकता. तुम्ही त्या टेम्परामेंटला किती जस्टिस देता, तुम्ही त्या टेम्परामेंटनुसार कसं वागता आणि तुम्ही त्या 2 तासांसाठी किती मेहनत घेता यावर सगळं अवलंबून आहे. टेन्शन सगळ्यांना असतात. पैशाचं असतं, लग्नाचं असतं, घरच्यांचं असतं, भांडणाचं असतं. जगात सगळ्यांना टेन्शन असतात. यावर आपल्याला कुठंतरी ओव्हरकम करायचं असतं. आणि ओव्हरकम करताना माझं म्हणणं आहे, हे 2 महिने तुम्ही 2 गोष्टी फॉलो करा. कुणाबद्दलही जजमेंटल होऊ नका. कारण काय असतं की आपण कुणाबद्दल जजमेंटल व्हायला लागलो ना, आपण त्यामध्ये इन्वॉल्व्ह होतो, आपण त्यावर चर्चा करायला सुरू करतो. आणि दुसरी गोष्ट, कुणावरही टीका करू नका. मेसचं नाही आवडलं, लायब्ररीत कोणासोबत भांडण झालं, ऑटोवाल्यासोबत भांडण झालं, थिएटरमध्ये भांडण झालं, 2 महिने आपल्याला कोणासोबत भांडायचं नाही, काही नाही. आपलं प्लेन टार्गेट आहे 17 फेब्रुवारीची परीक्षा. आणि त्याच्या पलीकडे महत्त्वाची गोष्ट, स्पर्धा परीक्षा म्हणजे काय एंड नाही. किंवा ही प्रिलिम्स ही प्रिलिम्स जगातली शेवटची प्रिलिम्स आहे असं पण नाही आहे. पुढच्या वर्षीसुद्धा परीक्षा येणार आहे. फक्त काय करा, ही प्रिलिम्स ॲज अ मजा म्हणून एन्जॉय करा. ही प्रिलिम्स समजून घेऊन एन्जॉय करा की आपण हे कसा अभ्यास करणार आहोत, काय करणार आहोत. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, रोज सकाळी उठल्यानंतर स्वतःला सेल्फ सजेशन द्यायची की माझा अभ्यास चांगला होतोय. कोणतंही टार्गेट न देता स्वतःला सेल्फ सजेशन द्या. तुमचं ब्रेन खुश राहिलं, चांगले हार्मोन्स सिक्रेट होतील. चांगले हार्मोन्स सिक्रेट झाले, यू विल क्लिअर धिस एक्झामिनेशन व्हेरी इझिली. सर्वांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू.